आहे वसई विरार शहर महापालिकेचे मावळते आयुक्त अनिल कुमार पवार यांचा निरोप समारंभ आज महापालिका मुख्यालयात मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलेला आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात अनेक राजकीय गटांचे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावरती एकत्र पाहायला मिळाले। मात्र या औपचारिक कार्यक्रमाकरता महापालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे कार्यालयामध्ये एकही कर्मचारी उपलब्ध नव्हता। संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट होता। मनोज, या सगळ्या कार्यक्रमामुळे नागरिकांची किती गैरसोय झाली? आज अनिल कुमार पवार यांच्या संपत्तीवर ईडीने छापेमारी केली। मात्र कालच त्यांचा निरोप समारंभ मोठ्या थाटामाटात महापालिका कार्यालयात मुख्यालयात करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सर्व वसई विरार मधले किंवा पालघर मधले जे राजकीय विरोधक म्हटले जातात त्यांच्यामध्ये माजी आमदार हितेंद्र ठाकूर असतील किंवा त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर, पहिले प्रथम महापालिकेचे प्रथम महापौर राजू पाटील यांच्या सोबतच सध्याच्या वसईच्या आमदार स्नेहा दुबे, त्यांचे वडील माजी आमदार विवेक पंडित आणि यांच्या सोबतच नालासोपाऱ्याचे आमदार हे सर्व राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर आलेले होते आणि अनिल कुमार पवार यांचं मोठं गोड कौतुक केलं जात होतं। त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता आणि या सर्व कार्यक्रम सुरू असताना मात्र सामान्य जी जनता आहे ती सामान्य लोक सुट्ट्या घेऊन ज्यांची कामं करण्यासाठी या महापालिका कार्यालयात आले होते, तर त्यावेळी कार्यालयात एकही कर्मचारी हजर नव्हता। लोकांची मोठी गैरसोय झाली आणि या कालच्या समारंभानंतर आज अनिल कुमार पवार यांच्या घरावर आणि संपत्तीवर जी ईडीने रेड केलेली आहे त्यामुळं कुठेतरी या एकंदरीत प्रकरणावर लोकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। निश्चित मनोज, दोन्ही बातम्यांच्या अपडेटसाठी खूप खूप धन्यवाद।